नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत. तर आजचा बेत आहे तोंडली फ्राय. हे तोंडली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपण आता ह्याला दोन्ही देठं हे काढून घ्यायचे, मागचे आणि पुढचे. मध्ये चीर पाडायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे असे पाण्यामध्ये. मग थोडंसं ते पाण्यामध्ये टाकल्यामुळं तुम्हाला मसाला भरायला छान होतं. हे अर्धा किलो आपले तोंडले आहेत, आपण असे कट करून ठेवलेले आहेत. ह्याच्यासाठी मसाला तयार करू. इथं आपण धने पूड घेतलेले आहे. आपल्याला किती अंदाजे घ्यायचं ते घ्या. थोडं राहिलं तरी काय दुसऱ्या भाजीमध्ये आपण मिक्स करू शकतो. त्यानंतर लाल मीठ, सेंधव मीठ टाकायचे. त्यानंतर जिरे पावडर, थोडी जिरे पावडर जास्ती टाका, 2-3 चमचे. छोटा चमच हिंग, 1.5 चमचा हिंग. हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आपण याला हाताने केलं तरी व्यवस्थित मिक्स होतं. मीठ वगैरे. हा मसाला तयार झाला. हे मसाला तोंडलीमध्ये आपण थोडी थोडी भरून घेऊ. पाण्यातली तोंडली काढली आणि थोडंसं ह्याच्यात भरून घ्यायची. तोंडलीमध्ये भरून घेते आणि परत आपण पाहू पुढे काय करायचं ते. आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे. दोंडा तेल टाकून घेऊ. आपण तोंडली भरलेले फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणून थोडंसं तेल जास्त टाका. आता कडकडीत तापू द्या. तेल तापले का बघू. हां, तापलेलं आहे. आपण थोडेसे तळून घेऊया. थोडे उडतील, थोडेसे साईडला थांबून तळा. ह्याच्यात मावतात तेवढेच तळून घ्या. उडेल म्हणून मी हे झाकण लावलेलं आहे. काढून बघूया. थोडेसे ब्राऊन झाले, मऊ. काढून घेऊ आपण. कुठली बाजू तळली नाही ती जरा परतून. थोडेसं मऊ झालं ना की काढून घेऊ आपण. हे आपले तळून झालेले आहेत. एक असं टिश्यू पेपर घ्या. तेल निथळून घ्या. हे तळून झालेले आहेत. आता उरलेले तळून घेते. नंतर मग आपण भाजी कशी करायची पाहू. आपण तोंडली भरून घेतलेलं आहे आणि तळून घेतलेले आहेत. ह्याची आता आपण भाजी परतून घेऊ. आता आपण पॅन ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये मगाशी तळलेलं तेल ह्याच्यात आपण टाकून घेऊ. 1 चमचा टाकून घेऊ. तेल तापलेलं आहे. 1 चमचा जिरे
जिरे, मोहरी, तीळ. कांदा एक असेल तर किंवा मी 2 छोटे कांदे होते 2 घेतलेले आहेत. परतून घेऊया. थोडेसे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावे. अर्धा चमचा हळद. परत परतून घेऊ. गॅस कमीच ठेवा. कांद्याचा कच्चेपणा जाऊ दे. छान परतून घ्या. आपल्याला तिखट केवढं हवंय तेवढं टाका. मी इथं 1.5 चमचा टाकलेला आहे. परत परतून घेऊ. गॅस एकदम कमी ठेवा. आणि हे आपण तळून घेतलेले तोंडले ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. हे सर्व परतून घ्या. तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी हे पाणी सुटतं, का की आपण ह्याच्या तोंडलीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. वरून पण अगदी थोडंसं मीठ टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल. नंतर तुम्ही टेस्ट बघून टाकू शकता. मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकते. त्यानंतर सुकं खोबरं, चवीनुसार मीठ. मीठ बघूनच टाका. मी अगदी चिमूटभर मीठ टाकते आहे. आणि हे सर्व व्यवस्थित परतून घ्या. किती सुंदर छान कोरडी भाजी झाली आहे. कोरडी भाजी बाहेर तुम्ही प्रवासात नेऊ शकता. 2 दिवस भाजी टिकते. आपण याच्यात कांदा घातलेला आहे पण तो चांगला परतून घेतलेला आहे. त्याच्यात पाणी टाकलात तर थोडंसं लवकर संपवावं लागेल. मी काय करणार आहे, थोडंसं पाणी शिंपडून एक वाफ देऊया आपण. अर्धी वाटी पाणी घेऊन आपण त्याला झाकलेलं. एक 5 मिनिटं झाले. मी आता काढून पाहते. बस असं कोरडी व्हायला पाहिजे, पाणी नाही राहायला पाहिजे. अतिशय मस्त आपलं तोंडली फ्राय भाजी तयार आहे. आपण सर्व करू. तोंडली फ्राय तयार आहे. हे पहा. हे थोडंसं कोथिंबीर टाकू आपण. त्याच्यात थोडंसं खोबरं टाक. आपली डिश तयार. करून पहा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.